सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, तुम्हा सर्वांचे आपल्या श्री स्वामी समर्थ या चॅनलमध्ये सहर्ष असे स्वागत. स्वामी भक्तांनो, आज आपण नामस्मरण आणि अंतकरण शुद्धी यांचा संबंध जाणून घेणार आहोत. म्हणजेच आपण नामस्मरण आणि अंतकरण शुद्धी यांचा संबंध कसा आहे, काय आहे आणि किती आहे हे जाणून घेणार आहोत. त्यामुळे आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वप्रथम नामस्मरण आणि अंतकरण शुद्धी यांचा संबंध, त्यामधील पहिलं म्हणजेच चित्तशुद्धी. नामस्मरण आणि अंतकरण शुद्धी यांच्या संबंधामध्ये पहिला प्रकार आहे चित्तशुद्धी. म्हणजेच आपल्या अंतकरणात अनेक जन्मांचे संस्कार, त्याचबरोबर वाईट विचारांचे थर साचलेले असतात आणि याला चित्त असे म्हणतात. आता ते कसे घडते? ज्याप्रमाणे सतत पडणाऱ्या पाण्याच्या धारेमुळे दगडावरचा शेवाळ हा निघून जातो, तसे अखंड नामस्मरणामुळे चित्तावरील जे वाईट विचारांचे थर असतात ते गळून पडतात. नाम हे अंतर्मनातील जुन्या नकारात्मक आठवणी पुसण्याचे काम करतात. त्याचबरोबर दुसरं म्हणजे बुद्धीची स्थिरता. तर बुद्धी अनेकदा आपली संभ्रमित होत असते. म्हणजेच राग, लोभ आणि मोह यामुळे आपल्या बुद्धीवर पडदा पडतो, ज्याला अशुद्ध बुद्धी असे म्हणतात. आणि त्याचबरोबर नामस्मरणाने बदल काय होतात? तर नामस्मरणामुळे बुद्धीतील रज आणि तम गुण कमी होऊन सत्वगुण वाढतो आणि यामुळे आपली निर्णय क्षमता सुधारते आणि तुम्ही योग्य अयोग्य यातील फरक सहज ओळखू शकता. त्याचबरोबर तिसरा आहे अहंकाराचा विलय. म्हणजेच मीपणा, इगो हा अंतकरणातील सर्वात मोठा अडथळा आहे. नामस्मरणामुळे माणसाला जाणीव होते की माझ्यापेक्षा श्रेष्ठ अशी एक शक्ती, परमात्मा गुरु या ब्रह्मांडात अस्तित्वात आहे आणि त्यामुळे मीपणा म्हणजे जो इगो आहे, अहंकार, गर्व, घमंड आहे, तो शक्यतो नष्ट होतो. त्याचबरोबर अनुभव असा असतो की मी करता आहे या भावनेकडूनच तूच करता आहेस या शरणागतीकडे मनाचा प्रवास आपला हा सुरू होतो आणि हाच अंतकरण शुद्धीचा खरा पुरावा आहे. त्याचबरोबर स्वामी भक्तांनो, चौथं म्हणजे वैज्ञानिक संदर्भ. या आपल्या अंतकरणातील नकारात्मक भावना, राग, द्वेष या कमी वारंवारतेच्या लो ऑफ फ्रिक्वेन्सी ऊर्जा असतात. त्याच्यातूनच संशोधन हे आहे की नाम किंवा मंत्राच्या उच्चारणातून निर्माण होणाऱ्या उच्च वारंवारतेच्या हाय फ्रिक्वेन्सीच्या लहरी आपल्या पेशींमधील आणि मनातील नकारात्मकता बाहेर काढतात आणि यामुळे मेंदूतील लिंबिक सिस्टीम शांत होते, जी आपल्या भावनांचे केंद्र आहे. त्याचबरोबर आता पहा की नामामुळे आपलं अंतकरण शुद्ध झाले आहे हे आपण कसं ओळखायचं? म्हणजेच आपण कसं समजायचं की आपण एवढे नामस्मरण करतो, एवढं अखंड जाप आपण करत असतो, तर त्यामुळे आपलं अंतकरण, आपलं चित्त शुद्ध झालं आहे की नाही, आपले अंतकरण शुद्ध झालेले आहे की नाही, किंवा आत्मशुद्धी झालेली आहे की नाही, हे आपण कसं ओळखायचं? तर त्याची लक्षणे काय आहेत ती समजून घेऊया. सर्वप्रथम तर पहिलं लक्षण आहे की दुसऱ्याबद्दलचा मत्सर आणि द्वेष हा कमी होतो. पहा, दुसऱ्यांबद्दल आपल्या मनात जो मत्सर असतो किंवा जो द्वेष असतो, तिरस्काराची भावना असते, ती कमी होते आणि हे अंतकरण शुद्ध झाल्याचं पहिलं लक्षण आहे. त्याचबरोबर दुसरं लक्षण हे आहे की कठीण प्रसंगातही मनाचं संतुलन ढासळत नाही. कितीही संकटे आली, समस्या आल्या, अडथळे आल्या, अडचणी आल्या, चिंता, ताणतणावाचे प्रसंग आपल्या आयुष्यात घडले, तरीही आपल्या एवढ्या कठीण प्रसंगातही आपल्या मनाचं संतुलन हे ढळत नाही. मनाचं संतुलन हे अढळ राहतं, ते अजिबात ढळत नाही आणि त्यामुळे आपले मानसिक संतुलनही स्थिर राहते, बॅलन्समध्ये राहते. तर हे अंतकरण शुद्ध झाल्याचं दुसरं लक्षण आहे. त्याचबरोबर तिसरं लक्षण हे आहे स्वामी भक्तांनो की कोणाचेही वाईट न चिंतने. पहा, जेव्हा तुमचं अंतकरण शुद्ध झालेलं असतं तेव्हा तुम्ही कोणाच्याबद्दलही वाईट चिंतत नाही. एखाद्याचं जर चांगलं झालं तर त्याचं चांगलं झालेलं पाहून कुठेतरी तुम्हालाही समाधान मिळत असतं, तुम्हालाही आनंद मिळत असतो. त्याचबरोबर एखाद्याचं वाईट झाल्यावर तुम्हालाही दुःख होत असतं, तुम्हालाही वाईट वाटत असतं आणि त्याचबरोबर कोणाचंही आपण वाईट चिंतत नाही. चांगलं झालेलं पाहिलं की आपल्यालाही बरं वाटतं. तर कुठेतरी आपण दुसऱ्यांचं वाईट चिंतत नाही, दुसऱ्यांबद्दल वाईट विचार करत नाही किंवा दुसऱ्यांबद्दल नकारात्मक विचार आपण करत नाही. तर हे अंतकरण शुद्ध झाल्याचं तिसरं लक्षण. त्याचबरोबर चौथं लक्षण हे आहे की स्वतःमध्ये आणि इतरांमध्ये ईश्वराचे रूप दिसणे. म्हणजेच पहा, एखाद्याकडून चुका झाल्या तरी एक क्षमा करण्याची जी
क्षमता असते ती कुठेतरी आपल्यामध्ये निर्माण होते. त्याचबरोबर स्वतःमध्येही आपण ईश्वराचा अंश शोधत असतो. त्याचबरोबर स्वतःमध्ये आपण ईश्वराचे रूप कुठेतरी पाहत असतो. त्याचबरोबर इतर लोकांमध्येही आपण ईश्वराचे रूप पाहतो. तर हे अंतःकरण शुद्ध झाल्याचं चौथं लक्षण आहे. म्हणजेच नाम घेता अंतरी शुद्ध होई चराचरी. जेव्हा अंतःकरण शुद्ध होते तेव्हा तिथे शांती आणि आनंद आपोआप प्रकट होतो, कारण तो आपला मूळ स्वभाव आहे. म्हणून स्वामी भक्तांनो, अंतःकरण आपलं शुद्ध करायचं असेल, जर आत्मशुद्धी करायची असेल, चित्तशुद्धी करायची असेल, अंतःकरण शुद्धी करायची असेल तर नामाशिवाय पर्याय नाही. म्हणून नामस्मरण करा. जेवढं जास्त नामस्मरण तुम्ही कराल तेवढी जास्त चित्तशुद्धी, त्याचबरोबर आत्मशुद्धी आणि अंतःकरण शुद्धी झाल्याचे प्रमाण तुम्हाला पाहायला मिळेल आणि चांगला रिझल्टही मिळेल. त्यामुळे अंतःकरण शुद्धी, चित्तशुद्धी, त्याचबरोबर आत्मशुद्धी करायची असेल तर नामस्मरणाशिवाय पर्याय नाही. म्हणूनच नामस्मरणच हे एक असं साधन आहे की जे ईश्वराशी कनेक्ट होण्यासाठी एक माध्यम आहे. म्हणून नामस्मरण करा. नामस्मरणाला पर्याय नाही. नामस्मरण आणि अंतःकरण शुद्धी यांचा संबंध आज आपण आपल्या या व्हिडिओ थ्रू जाणून घेतलात. स्वामी भक्तांनो, तुमचेही काही असे प्रश्न असतील तर ते आपल्या कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग भेटूयात पुन्हा एकदा अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.